मी दिया मराठे. मी प्रोफेशनली क्रिकेटर आहे. क्रिकेट ॲज अ स्पोर्ट्स पर्सन याच्यामध्ये मोस्टली फिटनेस हा खूप मोठी पार्ट असते लाईफचा. त्याच्यामध्ये पण फिटनेस करताना आपल्याला कळत नसतो की नेमकं आपण काय करतोय, कसा केला पाहिजे. आणि माझ्या जनरेशन मध्ये मोस्टली असं असतं की बॉडी बिल्डिंग साठीच मुलं जास्त येतात जिम मध्ये, फिटनेस साठी नाही येत, मसल गेनिंग साठी वगैरे. तर मला होतं ते की नेमकं फिटनेस म्हणजे कसा करावा, काय करावा, इंडोरन्स साठी किंवा स्ट्रेंथ साठी. तर माझे फ्रेंड आहेत एक, त्यांनी मला सांगितलं, ते इकडनंच गेलेले, याच फॅकल्टी मधून गेलेले आहेत. त्यांनी मला सांगितलं, ते घेऊन आले मला इकडं आणि म्हटले की कर. पूर्ण नॉलेज मिळालं आणि खूप सपोर्ट मिळाला. भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. एन्जॉय केलं मी. खूप छान वाटलं मला हे जे 4-5 महिने आहेत बेस्ट वाटलं. कारण मी कधी कॉलेज वगैरे एवढी गेले नाही कॉलेजला, कारण माझ्या स्पोर्ट्स मध्ये मला एवढा टाइम नाही मिळाला. पण इथं आल्यानंतर मला भरपूर गोष्टी असं वाटलं की मी कॉलेजमध्येच आहे. कारण सर वगैरे खूप सपोर्टिव्ह होते आणि मजा आली. हो, मी प्रॅक्टिकली मी 3 वर्षापासून अप्लाय करत होती, पण मला एवढं नॉलेज नव्हतं आणि फॅकल्टी मधूनच गेले होते. चंद्रशेखर सर आहेत, रांजणगी सर, त्यांनी मला भरपूर गोष्टी शिकवल्या. मग त्यांच्याकडे मला बघून असं वाटलं की नाही, यांच्याकडे इतकं नॉलेज आहे. तर त्यांनी मला सांगितलं की इकडे जा, तुला अजून गोष्टी शिकायला मिळतील म्हटल्या. आणि मग ते मी प्रॅक्टिकली जेव्हा पाहिलं, माझा फोकस वाढला, परत बॅलन्स, ॲजिलिटी, भरपूर गोष्टींमध्ये फरक मिळाला. मी ज्या फील्डवर आधी मी फील्डवर असायचे ना, तर एक 1-1.5 तासानंतर माझी पॉवर थोडी लो व्हायला लागायचं. मला लो फील व्हायला लागायचं. बॅटिंगमध्ये फोकस राहायचं नाही किंवा ब्लॅकआउट व्हायला लागायचं. आता त्याप्रमाणे मला भरपूर इम्प्रूव्हमेंट आणि फोकस वाढलाय माझा, की मी भरपूर रन्स काढल्यानंतर किंवा फील्डिंग केल्यानंतर पण मला ब्लॅकआउट होत नाही. म्हणजे भरपूर गोष्टी अशा इम्प्रूव्हमेंट वाटल्यात मला. हो, स्ट्रोक वगैरे खेळताना स्ट्रेंथ वाढली आणि स्ट्रोक वगैरे पण छान जायला लागले. बॉलिंग करताना स्पीड वगैरे निघायला लागला, पेस निघायला लागला माझा.